समुद्र मंथनात झालेली एक चूक ज्यामुळे असुरांच्या विनाशाची सुरुवात झाली, ती चूक तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरीतेज आहे ना. चला तर मग समुद्र मंथनातील उरलेली रहस्य उघड करूया. 8वे रत्न, कमळावर विराजमान, सौंदर्य, संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मी. त्या प्रकट होताच देव, असुर, ऋषी सर्वजण थक्क झाले. सगळ्यांना त्यांच्याशी विवाह करायचा होता, पण लक्ष्मी मातांनी पाहिले एक व्यक्ती पूर्ण शांत, स्थिर, निर्विकार, ते म्हणजे भगवान विष्णू. आणि पुढच्या क्षणी त्यांनी विष्णूंना वरमाला घातली. 9वे रत्न, मद्य आणि नशेची देवी वारुणी. आणि इथे खेळ बदलला. देव म्हणाले नको, कारण त्यांना माहिती होते नशा बुद्धी नष्ट करते. पण असुर, त्यांनी ती आनंदाने स्वीकारली आणि इथूनच त्यांच्या विनाशाची सुरुवात झाली. 10वे रत्न होते चंद्र. समुद्रातून एक थंड, शांत, तेजस्वी चंद्र बाहेर आला. तेव्हा हलाहल विषामुळे भगवान शंकराच्या शरीराचा दाह होत होता आणि तोच दाह कमी करण्यासाठी त्यांनी चंद्र आपल्या मस्तकावर धारण केला आणि झाले चंद्रशेखर. 11वे रत्न होते पारिजात वृक्ष, ज्याची फुले कधीच कोमजत नाही. स्पर्शाने थकवा दूर होतो. तो वृक्ष इंद्र स्वर्गात घेऊन गेले. 12वे रत्न म्हणजेच पांचजन्य शंख. त्याचा नाद ओम सारखा, शत्रूच्या छातीत भीती निर्माण करणारा, तो भगवान विष्णू यांनी ठेवला आणि तोच शंख पुढे श्रीकृष्णांनी युद्धात फुंकला. 13वे रत्न होते भगवान धन्वंतरी, आयुर्वेदाचे जनक, आरोग्याचे प्रतीक. ते सांगतात आरोग्य नसताना अमृतही निरर्थक आहे. मग सर्वात मोठा ट्विस्ट, 14वे रत्न, अमृताचा सुवर्ण कलश. असुरांनी तो हिसकावून घेतला आणि सगळं संपणार असे वाटत होते तेव्हा भगवान विष्णू धारण करतात मोहिनी रूप. इतके सुंदर की असुर भुलले आणि पुढच्या क्षणी संपूर्ण अमृत देवांना मिळाले. मित्रांनो, समुद्र मंथनाची ही फक्त कथा नाही, ही आहे जीवनाचे व्यवस्थापन, निर्णय आणि परिणाम यांचे सत्य. चांगलं निवडलं तर देव, चुकीचे निवडले तर असुर. अशाच रहस्यमय व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.